हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता मोकाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज हा व्हिडिओ मी यासाठी शूट केला की म्हणजे स्वतःला बिझी तुम्ही कसे करून घ्याल। म्हणजे मी पण भरपूर टेन्शनमध्ये होती, मला पण भरपूर कामं, त्याच्यामुळे ना कामं वगैरे झाली, घरातली कामं वगैरे झाली ना की आपल्याकडं भरपूर सारा टाईम असतो। म्हणजे आता माझं बाळ लहान असल्यामुळे मला तर टाईमच भेटत नाही, पण बऱ्याचशा म्हणजे बाया असतात किंवा ताई असतात त्या भरपूर दिवस वाया म्हणजे टाईम वाया त्यांचा जातो। तर टी व्ही बघण्यात किंवा रील्स बघण्यात, मोबाईलकडे जास्त लक्ष असं असतं। तर माझं पण असंच होतं। म्हणजे बाळ मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मी सारखी टी व्ही बघायची किंवा झोपायची, थोडा वेळ चालणं वगैरे, हेच माझा टाइमपास सगळा जायचा। तर असंच माझा पूर्ण दिवस जायचा निघून, जेवण वगैरे करायचं, परत राहिलेल्या वेळेत झोपायचं सारखं वगैरे, असाच माझा पूर्ण दिवस जायचा। तर मी जेव्हा ना म्हणजे भरपूर माझा हा वेळ वाया जात होता। तर त्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू करावं असं वाटलं तर, पण माझं 7वा 8वा 9वा महिना असा जवळ येत होता, त्याच्यामुळे नको म्हणलं त्रास होईल अजून आपल्याला व्हिडिओ टाकणं, एडिटिंग करणं, फिर असं लोड पडेल। त्याच्यामुळे ठरवलं की नाही, डिलिव्हरी झाल्यानंतर आपण यूट्यूब चॅनल 1-2 महिन्यांनी चालू करू। तर जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं ना, तेव्हापासून बऱ्याचशा माझं जे टेन्शन होतं, मला भरपूर डिप्रेशनमध्ये मी होती तेव्हा, म्हणजे हेच मला टेन्शन होतं की एकतर भाड्याच्या रूममध्ये राहतोय, परत आता हे कामावर जातात, मी एकटी घरी, छोटंसं बाळ, त्याला सांभाळणं, घरातलं काम करणं, हे सारं ना भरपूर असं मला माझं हे सर्व आवरून मला जेव्हा रिकामा वेळ मिळायचा त्यावेळेस मी सारखी टेन्शन घ्यायची की पैसा हातात राहत नाही किंवा भाड्याच्या घरात राहतोय, एवढे पैसे त्यालाच जातात, तेवढे पैसे त्यालाच जातात, आणि महिन्याला सर्व यांचा पेमेंट व्हायचा ना तेव्हा सगळे पैसे संपून जातात। आता सुद्धा तसंच सगळे पैसे संपून जातात आल्यावर, LIC भरायची, परत रूम भाडं, लाईट बिल, याच्यातच सगळे पैसे निघून जातात। तर हातात काही सुद्धा राहत नाही, घरी आईबाबांना पैसे द्यायचे, तर ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करून हातात काहीच राहत नाही। त्याच्यामुळे मी ना सारखी टेन्शन घ्यायची, सारखी टेन्शन, बाळाकडे लक्ष द्यायचं, परत घरातली कामं करून आणि राहिलेला जो माझा वेळ होता तो मी भरपूर टेन्शनमध्येच घालवायची। परत यांना सारखं फोन करायची किंवा कोणाचा फोन येणार का, म्हणजे त्याच्याशी बोलून मला बरं वाटेल, असं जेव्हा मला वाटायचं की यांना फोन करू, त्यांना फोन करू, पण मी जेव्हा करायची तेव्हा त्यांना कामच असायचं। म्हणजे गावाकडचे कसं लोकांना शेतीचं वगैरे कामच राहतं, आता माझ्या घरी तिकडं गावाकडं पण सुद्धा त्यांना फोन केला तर ते कामातच असतात। मग मला ना एकटीला रूमवर भरपूर कंटाळा येतो। तर अशा वेळेस ना मी हा यूट्यूब चॅनल चालू केला। तर यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून ना तर मला भरपूर सारं आता काम आहे आणि टाईम नाही, म्हणजे फोन करायला वगैरे त्यांना टाईमच भेटत नाही। तर मी कधी कधी घरच्यांना फोन करते, बाकीच्यांना फोन करणं होत नाही। तर आता माझं सकाळचं जे रुटीन आहे ते लवकर उठणं, डबा करणं, यांना भांडी घासणं, कपडे धुणं, बाळाचं धुणं, तुम्हाला माहीत आहे लहान मुलांचं कपडे किती असतात ते, तर माझं सकाळ संध्याकाळ दुपार हे 3 टाईम मी बाळाचे कपडे धुवून स्वच्छ ठेवते। आणि बाकीचं वगैरे काम राहिलेलं आहे ना ते सगळं आवरून, म्हणजे सकाळचं जे रुटीन आहे ते माझं संपतं 10 ते 9 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून होतं। तर तुम्हाला मी सांगते की
स्वतःला जर बिझी करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही दुसऱ्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. किंवा यूट्यूबवर तुम्ही आला, तुम्हाला लोक नावं ठेवतात, हे असेच आहे, तिला म्हणजे फालतू कामासाठी वेळ घालवते वगैरे असं सांगतील. पण यूट्यूबवर आल्यानंतर यूट्यूबवर काम करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं, असं काम करत राहिलं ना की मनसुद्धा त्या कामात राहिलं पाहिजे. दुसरीकडे विचार करणं किंवा स्वतःला त्रास करून घेणं उगाच, हे मला स्वतः असं झालेलं आहे की मी जेव्हा काम करायची किंवा इतर मला टाईम भेटायचा वगैरे ना, तेव्हा एक दिवस आपला पण चांगला दिवस येईल, चांगले दिवस येतील. तर ह्याच विश्वासावर आहे आणि ह्याच विश्वासावर मी प्रयत्न करते यूट्यूबवर. आणि एक दिवशी मला पण जर हा चॅनल माझा डिलीट झाला किंवा डिमॉनिटाईज झाला, काय झालं चॅनलला, तर मी दुसरा यूट्यूबवर तर मला सक्सेस व्हायचंच आहे आता. तर आता मी ठरवलंयच की यूट्यूबवर आपल्याला सक्सेस व्हायचंच आहे. म्हणजे यूट्यूबवर आल्यानंतर पैसे मिळतात किंवा पैशांच्या मागे धावणे असा हेतू बिलकुलच नाही आहे. तर यूट्यूबवर आपली एक नवीन ओळख निर्माण करायची. परत आपल्या ज्या फिलिंग्स आहेत, ज्या आपल्याला मोटिवेशनल वाटतात वगैरे, त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत असते. तर हेच मला म्हणायचं होतं, तुम्ही पैशांच्या मागे अजिबात धावायचं नाही. जे आपण करतोय ते मनापासून करायचं. तर मी असं स्वतःला बिझी करून घेतलं, हेच मला तुमच्यासमोर माझं मत होतं ते मांडलं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की मला आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.